हाय, साधी सोपी रुचकर रेसिपी। ही दाल फ्राय मला माझ्या पप्पाने शिकवलेली आहे। मला खूप आवडते। चला तर मग बनवूयात दाल फ्राय। तुरीची डाळ घ्यायची, मीठ, मिरे, लवंग, दालचिनी, तिखट मसाला, गरम मसाला, धने पावडर, हळद, लसूण, जिरे, आलं, मिरची, कढीपत्ता, कांदा उभा चिरून आणि हिंग। कुकरमध्ये तेल टाकायचं। इकडे खलबत्त्यामध्ये लवंग, दालचिनी, आलं, लसूण हे ठेसून घ्यायचं। जिरे वगैरे सगळं टाकून कुकरमध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की आपल्याला कांदा टाकायचा आणि कढीपत्ता। हे मिक्स करून तेलामध्ये होऊ द्यायचं। त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आपण 2। आता जे आपण ठेसून लसूण आणि आल्याचं ठेसलेलं साहित्य ते टाकायचं। तिखट, धने पावडर ते टाकायचं। आवडीनुसार घ्या आपल्या, जसं तुम्हाला तिखट हवंय तसं। ते मिक्स झालं की आपल्याला डाळ धुवून मग ती टाकायची। ती मिक्स करून तिच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं। समजा एक वाटी डाळ असेल तर 3 वाट्या पाणी इनफ होते। पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हा। मीठ टाकायचं आणि कुकरला एकच शिट्टी घ्यायची, स्लो गॅसवर हा। एक शिट्टी झाली की आपल्याला तडका करायचा आहे। तडक्या पॅनमध्ये आपल्याला मोहरी, जिरं, मिरची, लाल मिरची घेतली मी। आता थोडंसं तिखट आणि हळद। हा तडका आपल्याला डाळीला द्यायचा आहे। झाली की आपली दाल फ्राय तयार। कोथिंबीर टाकायची आणि घ्यायची खायला। या खायला। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।